हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कळाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत. मित्रांनो, आज दिनांक 9 मार्च 2025, शालिवान शके 1946 संवत्सर क्रोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. सकाळी 7:46 एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुनर्वसू नक्षत्र आहे. रात्री 11:55 पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सौभाग्य योग आहे. दुपारी 2:58 शोभन योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सकाळी 7:46 वनिज करण्याला सुरुवात होईल. तर रात्री 7:42 विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असेल. सूर्य कुंभ राशीत, चंद्र मिथुन राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:53 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:46 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभोरात्मय प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1946 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सर उत्तरायणी वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे भानुवासरे पुनर्वसु नक्षत्रे सौभाग्य योगे गरजकरण युक्तायाम दशमी शुभतिथो वीर गोत्रोत्पन्नम कड़प्पा मोह पात्र दुरित क्षयद्वार श्री परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:46 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 12, 15, 16, 18, 20, 24, 25 आणि 26. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 9, 10 आणि 16. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 10, 15, 16, 24 आणि 26. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 9, 10, 16 आणि 26. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 10, 15, 16, 20, 24, 26. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9 आणि 10. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 12, 15 आणि 26. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 15 आणि 26. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 12. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 10 आणि 26. मित्रांनो, यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, देवकाळात करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. मग घरी करा किंवा तीर्थ मंदिरात करा. मित्रांनो, घरी करणार असेल तर यासाठी काही नियम आहेत मित्रांनो, ते पंडिताच्या माध्यमातून पण जाणून घ्यावे. मुळात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतेचा अभिषेक घेणे गरजेचे असते आणि असा अभिषेक आपण घेणार नसाल तर मग एक दिवस ही प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील खंडित मानून तिचा
विसर्जन करावं लागते मित्रांनो. मंदिरात तसे होत नाही मित्रांनो. मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून रोजच्या रोज अभिषेकयुक्त पूजा अर्चा होत असते. त्यामुळे तेथील मूर्ती जागृत राहते, आपल्याला प्रसन्नता प्रदान करते आणि आपल्या मनोकामनाही बऱ्याच अंशी पूर्ण करते मित्रांनो. जागरूकता जास्त असते मंदिरामध्ये. तेच जागरूकता आपण आपल्या देवघरातील मूर्त्यांमध्ये पण ठेवायला हवी मित्रांनो. तेव्हा आपण काय तो विचार करावा आणि निर्णय घ्यावा मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिताचा संपर्क साधावा किंवा पंचांगधारकाचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्ताच्या वेळी विधीमध्ये काही बाधा येऊ नये आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होऊ मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्र. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मित्रांनो, एकादशी श्राद्ध कर्म आहे. आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. विधिवत करायचे, पंडिताच्या माध्यमातून करायचे आणि अपराह्न काळी करायचे. मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्र. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. आग्नेय पृथ्वीवर सकाळी 7:46 पर्यंतच हजर आहेत, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर या वेळेच्या आतच आपल्याला करायचे आहे. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागण्याची शक्यता आहे. आणि रेग्युलर जे आहेत होम यज्ञ या कर्मकांड आपले ते आपण केव्हाही करू शकता मित्र. राहुकाळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो. त्यामुळे आपल्याला आपली महत्वाची जी कामे आहेत या वेळेत न करता इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र 2 मार्च पासून वक्री झालेला आहे. हा वक्री ग्रह जसा आपल्या कुंडलीशी संबंधित असेल, स्थान संबंधित, दृष्टी संबंधित, त्याप्रमाणे तो शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ प्रदान करणार आहे आपल्याला. तेव्हा शुक्र आपल्याला कसा आहे हे आपण ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घ्यावे मित्रांनो. मित्रांनो, अस्तंगत ग्रहामध्ये शनी सध्या अस्तंगत झालेला आहे. अर्थात तो सूर्याजवळ असल्यामुळे त्याचे तेज जे आहे ते कमी झालेले आहे मित्रांनो. त्यामुळे तो कोणत्याच प्रकारचे फळ देण्यास असमर्थ आहे मित्र. तेव्हा शनी संबंधित आपण काही पूजा अर्चा करणार असाल तर हे फलादेश लक्षात ठेवूनच आपण करावे. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र व परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिव महादेव.